शिरूरचे दोन बॅटर मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. तर जर स्ट्राईक वरती जर पाहिलं गेलं तर नॉन स्ट्राईक वरती रुपेश आहेत, तर स्ट्राईक वरती सुदाम फोडदे साहेब. सुदाम बोडदे न्यू बॅटर स्ट्राईक वरती ओपनिंगला फलंदाजी करण्यासाठी हो हो पहिल्या चेंडू उसळी घेताना पाहायला भेटतोय. मला वाटतं दुपारचं सत्र आहे, खूप लांबनं संघ आलेला आहे. उजव्या हाताने मारा करण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज झाला होता, पण पहिला चेंडू अगदी कानापाशी इथं बाउन्सर टाकण्यात यशस्वी झाला आणि संदेश देताना पाहायला भेटतो जागते रहो. कारण की झोप झाली नसेल तर हे विकेटवरती तुम्हाला इथे जर धावा बनवायची असेल तर पूर्णपणे तुमची नजर हे चेंडूवरती पाहिजे शेवटपर्यंत. पहिला चेंडू होता बाउन्सर, अगदी शरीर मारा होताना पाहायला भेटतोय. चेंडू येतोय डॉट. हो परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू. इथं फलंदाज देखील बीट झालाय, त्याचबरोबर विकेट किपर देखील बीट होताना पाहायला भेटतो. सरबरेट डिलिव्हरी, चेंडू जसं पडला तसं खालनं चेंडू जाताना पाहायला भेटतो अगदी एसटी रिक्षाच्या दिशेने. संकेत इथं चांगले संकेत देताना पाहायला भेटतो आपल्या संघाकडनं, कारण की दोन चेंडू इथं डॉट आलेत. गाव हफ आहे पूर्णपणे, एक गाव एक टीम इथे खेळताना पाहायला भेटत. गोलंदाजी करताना जर पाहायला गेलं तर मारुंजीचा संघ आहे, फलंदाजी करताना संघ शिरूरचा आहे. परत एकदा ऑन साईडला उसळी घेणारा चेंडू होता, फटका खेळलाय. चेंडू इथं डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला भेटतोय. एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. श्री गणेश होते अकाउंट ओपन होताना पाहायला भेटतोय. एका धावानी इथे सुदाम या फलंदाजाच्या नावावरती देखील एक धाव इथं ऍड होताना पाहायला भेटतोय. एका धावाच्या साह्याने हे स्कोर कार्ड ओपन होताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर पॉवर प्लेचं षटक आहे, छोटंसं ग्राउंड आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, मागं रन नाहीये तरी देखील फलंदाज इथं स्ट्रगल करताना पाहायला भेटतात गोलंदाजच्या विरोधात. हो परत एकदा इथं बिगेट करण्याचा प्रयत्न, वेगाने टाकलेला चेंडू फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतो तोपर्यंत इथं धाव मिळताना पाहायला भेटत. एक सर बॅटीने का बाईज आहे? बाईच ओके. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव इथं प्राप्त होण्याला पाहायला भेटतंय. अंपायर शुभम महाले आणि स्क्वेअर लेग अंपायर पंकज दोन अंपायर आहेत. त्याचबरोबर संकेत दोन धावा इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. या ओव्हर मध्ये हो परत एकदा ऑफ साईडला इथं मारण्याचा प्रयत्न होता. अगदी वेगाने चेंडू, भन्नाट वेगाने गोलंदाजी सुरू आहे सध्याला. कांद्याचा वापर, हाईटचा वापर हिनं पूर्णपणे होताना पाहायला भेटत. सर आपण जर पाहिलं गेलं तर पाकिस्तानचे देखील खेळाडू असेच हाईटचे खेळाडू असायचे, अगदी वेगाने गोलंदाजी करताना पाहायला भेटत. खांद्याचा वापर, मनगटाचा वापर त्यांच्या वापर करताना पाहायला भेटत. तसेच हा देखील गोलंदाज अगदी कंदाचा वापर करताना पाहायला भेटत. हाईटचा देखील पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला भेटत. इथं षटक संपले, तो एका षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 4 धावा बिनबाद. 4 रन, नो लॉस ऑफ द विकेट आफ्टर 1 ओव्हर्स. संकल्प 11 शिरूर हा संघाचा जर स्कोर कार्ड वरती जर पाहिलं गेलं तर संकल्प 88 शिरूर हा संघ मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. रुपेश आणि सुदाम हे दोन बॅटर मैदानाच्या आत. रुपेशने 3 चेंडूचा सामना केला, एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. त्या बॅटीतून आलेत, तर रुपेशने देखील एकच धाव इथं बनवण्याचा यशस्वी झाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शिरूर संघ सर जर पाहिलं गेलं तर हा संघ आपण PTPL मध्ये पाहिला. हा संघ पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटत. तालुक्या हा पासून या कुठलाही हो परत एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, डीपला खेळाडू तैनात होता लॉंग ऑफच्या दिशेने. फलंदाज इथे बाद होतोय, धक्का क्रमांक लागतोय तो पहिला रुपेशच्या स्वरूपामध्ये. बॅटर मैदानाच्या आत शिरूरचा सर्वात अनुभवी फलंदाज मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी बाळा शिंदे. तालुका हाफ मध्ये शिरूर संघाकडनं आपण पाहिलं असेल या खेळाडूला खेळताना, पण आज आपल्या गावाकडनं खेळण्यासाठी परत एकदा फलंदाजी करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी आलाय. आपण पाहिलं असेल द वॉल
राहुल द्रविडला तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी तो देखील भारतीय संघाकडनं येताना पाहायला मिळत. त्याच्यानंतर आता जर याच्यात पाहिलं असेल तर विराट कोहली हे महत्वाचं स्थान आहे क्रिकेटमध्ये. जर पाहिलं गेलं तर एक फलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाद झाल्यानंतर इथनं आपल्याला सुरुवात करावी लागते. हो, परत एकदा कवचला मारण्याचा प्रयत्न, अगदी वेगाने चेंडू अँगल धरून बाहेर जाताना पाहायला भेटतोय. यष्टी रक्षाचा वेध घेतोय, चेंडू येतोय डॉट. इथे रन करणं गरजेचं आहे. हे स्थान रन करण्यासाठीच आहे, कारण की तुम्ही पॉवर प्लेचा षटक देखील खेळू शकतात आणि शेवटपर्यंत देखील खेळू शकतात. सेट व्हायला देखील चान्स भेटतोय जर तुम्ही तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी आलात तर. परत एकदा जडमध्ये टाकला होता चेंडू, अगदी खोलवर पद्धतीचा. तिथं खेळाडू इथं फटका खेळताना पाहायला भेटतात. मिडॉनला खेळाडू अवेलेबल आहे, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होणं पाहायला भेटतं. 5 धावा धाव फलकावरती. मी म्हणत होतो की द वॉल राहुल द्रविड यांचा देखील जर्सी क्रमांक 5 होता आणि स्कोर कार्डवरती देखील जर पाहिलं गेलं तर 5 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत शिरूर संघाने. संकल्प 11, संकल्प 88 शिरूर संघ मैदानाच्या. परत एकदा डेंजर झोन मध्ये फलंदाज, इथं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल का? पंचांचा इशारा येतोय इथं. OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक लागतोय तो दुसरा. परत एकदा बाळा शिंदे स्टेअर करताना पाहायला भेटतो. ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. फुलटॉस चेंडूचा भरपूर समाचार घेताना पाहायला भेटतो मैदानाच्या आत. बाळा शिंदेच्या बॅट मधनं येतो या इनिंग मधला पहिला चौकार. चला, दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची. दोघांना देखील DRS आहे, म्हणजे या इनिंग मध्ये तुम्ही 2 DRS वापरू शकता, म्हणजे फिल्डिंग करणारा आणि DRS घेतलेले. अंपायर्स कॉल आहे का फलंदाजाचा कॉल आहे? अंपायर्स कॉल. DRS कसला आहे? नो बॉलचा. बॅटिंग करण्यासाठी देखील DRS आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील एक DRS आहे, म्हणजे तुम्ही DRS घेऊ शकता. आणि अंपायरचा देखील कॉल. फेअर डिलिव्हरी. चेंडू इथं डीप मध्ये जातो, अगदी चेंज ऑफ पेस आपण पाहिलं. फ्लॅटेड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता आणि इथं चेंडू इथं डीप होताना पाहायला भेटतो, त्यामुळं हे फेअर डिलिव्हरी आहे. 9 धावा धाव फलकावरती. इथं गोलंदाजी मार्क वरती महेश. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटनी. बॅटीच्या खालच्या बाजूला चेंडू लागताना पाहायला भेटतो. खेळाडू इथं अवेलेबल होतो, तोपर्यंत इथं एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. एक व्हाईट जर्सी मध्ये एकदम प्रॉपर किट अर्पण करून फलंदाज इथं सर्व क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटत. आणि असेच अपेक्षा पूर्ण आयोजकांना देखील असते की आपल्या स्पर्धेमध्ये चांगले संघ खेळावं आणि पूर्ण प्रॉपर किट मध्ये इथं खेळाडू इथं आले पाहिजे. आणि जास्त करून जर पाहिलं गेलं तर ग्रामीण खेळाडूच प्रॉपर किट मध्ये येतात. तुम्ही जर पाहिलं गेलं तर एकाच किट मध्ये आहेत सर्वजण. मारुंजीचे खेळाडू पूर्ण पाहिलं गेलं ट्रॅक पॅन्ट सेम आहेत, टी शर्ट देखील सेम आहेत आणि प्रॉपर किट इथं अर्पण करून मैदानाच्या आत खेळताना पाहायला भेटत. खूप सुंदर. जर पाहिलं गेलं तर कौतुक करणं गरजेचं आहे मारुंजी संघाचं. काळ भरूनाथ संघ मारुंजी इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतो. तर संकेत परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आपल्या स्पेलचा दुसरा षटक घेऊन मैदानाच्या आत बाळा शिंदे. चला, जे बेंच वरती बसतात विनंती तुम्ही भिंतीवरती बसा सर, त्यांना सूचना द्या तुम्ही. परत एकदा ऑन साइडला फटका खेळला, डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. सुंदर कॅच टेकन, व्हेरी गुड कॅच. इथे बाळा शिंदेचा खेळ समाप्त होतोय. धक्का क्रमांक लागतो तो तिसरा.
असं वाटत होतं की चेंडू मिडविकेटच्या खेळाडूच्या डोक्यावर जाईन, पण तिथे एलिव्हेशन थोडंसं कमी भेटलं आणि सुंदर इथं कॅच पकडताना पाहायला भेटतो खेळाडू क्षेत्ररक्षक सुंदर फिल्डिंगला जवाब मैदानाच्या आत. बाळा शिंदे इथं तंबूच्या आसराने परतताना पाहिलं. न्यू बॅटर मैदानाच्या आत हसन मदारी. परत हा देखील शिरूर तालुक्याचा एक चर्चेतला नाव असणारा खेळाडू मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आपण पिंपरी चिंचवड मध्ये हसन पठाणला पाहिलं असन, लांब लांब चौकार षटकार खेचतोय, पण आज इथे हसन मदारी मॅन फ्रॉम शिरूर गावचा सुपुत्र मैदानाच्या फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर पाहूया संघ अडचणीत आहे. तिसरा षटक मैदानाच्या सुरू आहे. संकेतनी इथे दुसरा फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरलाय. तो पहिला फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला. तो दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती इथं वार करताना पाहायला भेटतोय समोरच्या फलंदाजावरती. उपरांत विकेट केलाय. चेंडू हवेत नो बाय स्लाइड मध्ये जाऊन पोहोचलाय चेंडू. तिथं 3 खेळाडू तैनात होते. 3 खेळाडूच्या मदतून चेंडू इथं निसटताना पाहायला भेटतो. ते शोले पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, एक गोली और आदमी 3. तिथं एक चेंडू होता आणि खेळाडू 3 होते. 3 खेळाडूच्या मदतून चेंडू इथे ड्रॉप होताना पाहायला भेटतोय. नो बाय स्लाइड मध्ये जाताना पोहोचताना पाहायला भेटतोय आणि 11 धाव फलकावरती. हसन मदारीला जीवनदान असं म्हणता येईल. हो, परत एकदा भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. फुलेल लेनचा चेंडू होता. फलंदाजाने बॅट चेंडूवरती उस्तर चेंडू अगदी वेगाने यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. चेंडू येतोय डॉट. पिच कव्हरेजचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे की सुंदर विकेट इथं गोलंदाजाला मदत होण्यासारखी हे विकेट आहे सध्याला जर पाहिलं गेलं तर. हो, परत एकदा शॉर्ट पिच चेंडू इथे जो संघ या 4 टीमांमध्ये एक संघ वरती जाणं सुपर 8 मध्ये. हो, परत एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. एकदम मुसळी घेणारा हा चेंडू येतोय डॉट. परत एकदा इथे सुंदर गोलंदाजी. अंपायरचा इशारा येतोय ओव्हर समाप्तीचा. 3 ओव्हर नंतर 12 धाव फलकावरती. 3 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बाळू लांडे मैदानाच्या आत गोलंदाजी मार्क वरती. हो, परत एकदा चेंज ऑफ पेस ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. तिथं चेंडू हवेत होता, फटका फसलाय. डबल बाइंड इथं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं इथे फलंदाज होते बाद. अरे हा न्यू बॅटर मैदानाच्या आत
4 फलंदाज बाद झाल्यानंतर 12 धावा धावफलकावरती. शेवटचे मला वाटतं 10 चेंडू अजून देखील शिल्लक आहे आणि शेवटच्या 10 चेंडूवरती इथं प्रचंड मोठे हल्ले करणं गरजेचे. पहिल्या मॅच मध्ये 36 धावा देखील करणं इथं अवघड झालं होतं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर थोडीशी चुका करताना क्षेत्रात संघ हारला होता. हो, काय फटका खेळाय, ड्रेसिंग रूम मधनं सेट करून का आलं का काय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. हा येतोय रेहानच्या बॅट मधनं घानाघाती षटकार. 6 धावा, सुरेख फटका. काय फटका होता, अक्षरशः डोळ्याचे पारणं फिरणारा हा फटका आहे. मला वाटतं नक्कीच रिकी पॉन्टिंगची आठवण करून देणारा हा फटका. 2003 मध्ये एवढी धुलाई केली होती रिकी पॉन्टिंगने, तर पूर्ण भारत एकच प्रश्न विचारतो का त्याच्या बॅट मध्ये स्प्रिंग होती का काय. पण हे बॅट चालल्यानंतर मीच नक्की स्वतः बॅट चेक करेन रेहानची जाऊन की या बॅट मध्ये होतं काय. पण या बॅट मध्ये, या शॉट मध्ये असं मला वाटतंय की ताकद देखील होती आणि नजाकत देखील होती आणि शॉट सिलेक्शन देखील सुंदर होतं. त्याचबरोबर लेजंड खेळाडू या परिसरामधले उत्तम भाऊ मोरे यांचं आगमन झालं. यांचं देखील मनपूर्वक स्वागत. रेहान परत एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पावलांचा इथं वापर करताना पाहायला भेटतो. फटका फसला होता पण नो मार्क्स लँड मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. तोपर्यंत इथं 2 धावा प्राप्त होताना पाहायला भेटतोय. संघ अडचणीत होता आणि जसे जसे इथं ही स्पर्धा पुढे जाईल तसं तसंच मान्यवरचं, खेळाडूंचं आणि क्रिकेट रसिकांचं देखील इथं आगमन होताना पाहायला भेटतं. एक धाव शॉट. ट्रिपल एस हे चॅनल वरती आपल्याला पूर्णपणे मॅच पाहायला भेटणार आहे. ट्रिपल एस जानता राजा प्रतिष्ठान आयोजित आपण पाहत आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक. काल आपण पाहिला सर पूर्ण सोशल मीडिया स्टेटसनी भरली होती. काल राज्याभिषेक सोहळा होता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं. आज देखील त्याच याच्याच नावाने पूर्णपणे स्पर्धा, या स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला भेटत. दिवस क्रमांक 1. ओहो, परत एकदा पावलांचा वापर. चेंडू इथं हवेत आहे. खेळाडू के दस्तक, इथं मस्तक पे दस्तक देते गेंद जा रही है सीमा रेषा पार. हा येतोय रेहानच्या बॅट मधनं एक दर्जेदार षटकार. ऐन मोक्याच्या क्षणी होऊन फटकेबाजी करताना पाहायला भेटत. स्लॉग ओव्हर मध्ये सर असंच पाहिलं पाहिजे, असंच फटकेबाजीची अपेक्षा आहे संघ नायकाला. जर पाहिलं गेलं तर आमच्या सोबत बाळा शिंदे देखील आहे. षटक संपले ते 3, षटक संपले 4. 4 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 25 धावा, 4 फलंदाज बाद. कारण की महेंद्रसिंग धोनी जेव्हा नवीन भारतीय संघामध्ये आला होता तेव्हा तो देखील खाली येऊन असे मोठे मोठे फटके मारत होता. मला वाटतं याच मॅच फिनिशर म्हणून त्याला देखील ओळखला जात होतं नवीन ह्याच्यात येऊन. पण त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर तो त्याने देखील आपला बॅटिंगचं इथे स्टँड बदलताना पाहायला भेटतो. पण रेहानवरती जबाबदारी दिली होती मोठे फटके मारण्याची आणि रेहान तोच काम करताना पाहायला भेटतोय. आणि नक्कीच संघ नायकाला मागितले संधी आणि त्या संधीचं सोनं करताना पाहायला भेटतो रेहान. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता. हसन मदनीच्या बॅट वरती आहे, आडव्या बॅटने येताना पाहायला भेटतो. खेळाडू तिथं अवेलेबल आहे. फुटबॉल दिसतोय सध्याला. काल संधी मागितली होती आणि संघ नायकाला आज संधी दिली. काल ड्रेसिंग रूम मध्ये होता, आज ग्राउंडच्या आत आहे आणि संधीचं सोनं करताना पाहायला भेटतो फलंदाज. तर गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. विकेट केला परत एकदा. चेंडू हवेत, खेळाडू डाऊन द बॉल. इथं कॅच पकडतोय फलंदाज डेंजरस मॅन रेहान होतो बाद. धक्का क्रमांक लागतो तो शिरूर 11 या संघाला 5वा. संकल्प 88 शिरूर संघ मैदानाच्या आत 5वा फलंदाज इथं बाद होतोय. नो बॅटर मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर शशी वंजारी मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा शिरूर तालुक्यातला हा फलंदाज मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला भेटत. आज गाव ऑफ आहे, तालुका आपला शिरूर आपल्याला दरवेळेस वर्चस्व करताना पाहायला भेटत पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये. पण आज गाव ऑफ मध्ये इथं थोडं संघ अडचणीत येताना पाहायला भेटत. हो हो हो, वेगाने बॅट फिरवली होती. अगदी मला वाटतं इथं तलवार जशी फिरवली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्वराज्याची रक्षा करताना तसेच इथं बॅट देखील फिरवताना पाहायला भेटतं. आडव्या बॅटीने इथं मारण्याचा प्रयत्न होतो, पण चेंडू इथं थोडंसं चेंज ऑफ पेस करताना पाहायला भेटतो. चेंडू गुडलेनवरनं पडून थोडंसं बाहेर निघताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. परत एकदा ऑन साईडला फटका खेळा मनगटाचा वापर करताना पाहायला भेटतो. तिथं खेळाडू डीपमध्ये अवेलेबल आहे, तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतो. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या दिशेने, थोडीशी आउटफील्ड स्लो आहे. मला वाटतं थोडीशी माती वरच्या बाजूला आलेली आहे, त्यामुळे चेंडू तिथं पडल्यानंतर तिथं स्टॉप होतो. 27 धावा धाव फलकावरती. शेवटचे 3 चेंडू, पाहूया किती धावा इथं बनवण्यात यशस्वी होतोय हसन. परत एकदा सबमरीन डिलिव्हरी, चेंडू खाली राहिला, चेंडू उचली घेतली नाही, त्यामुळे मला वाटतं बॅटवरती चेंडू आला नाही. अगदी वेगाने मारण्याचा प्रयत्न होता, इथं फटका फसतोय. चेंडू येतो डॉट. अनिकेत याचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. एक फलंदाज बाद केलंय, 2 धावा आतापर्यंत खर्च केलेत. विकेट केलाय. परत एकदा चेंडू हवेत, एलिव्हेशन थोडस कमी, खेळाडू डाऊन द बॉल, इथं कॅच पकडतोय फलंदाज हसन मादारी देखील होतो बाद. धक्का क्रमांक लागतो तो 6वा. 27 धावा धाव फलकावरती. इथं 28 धावा धाव फलकावरती. 27 झालेत, 28 बनवायचे. इथं षटक संपलेत. 5 षटकानंतर 6 फलंदाज बाद, 27 धावा. संकल्प 88-11 शिरूर या संघाचे. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक पूर्णपणे सुंदर एक ग्राउंड सजवलं. पूर्ण मुलांनी बोला महाले, ओमकार घालगडे, हरिकेश कांबळे, राहुल कांबळे, सागर इंगळे, गणेश शिंदे या सर्वांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा आपल्या समोर आपण पाहत आहोत. सुंदर आयोजन पूर्णपणे जर पाहिलं तर अगदी पूर्ण पोलवरती बॅनर इथे सजवताना पाहायला मिळतात. परत इसका बॉर्डर लाईन देखील सजवलेली आहेत. पूर्णपणे इथे सुंदर आयोजन नियोजन इथे जांतराजा प्रतिष्ठान यांनी केलेलं, यांचं देखील मनपूर्वक आभार पूर्णपणे क्रिकेट रसिकां प्रेक्षकांकडनं. त्याचबरोबर राहुल बनसोडे यांचं देखील मनपूर्वक आभार. आपण देखील खूप कष्ट केलेत या स्पर्धामध्ये. त्याचबरोबर थेट मुंबईवरनं इथे दाखल झालेत आमचे SSS, जे लाईव्हवरती तुम्ही मॅच पाहतात यूट्यूबवरती. सर्व टीमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. मी तुमचा मित्र समालोचक सद्दाम शेख आपलाच पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतोय. चला सामना सुरू करून घ्या. मेन अंपायर जर पाहिलं गेलं तर इथं पंकज आहेत, त्याचबरोबर शुभम महाले. आज जर पाहिलं गेलं तर चौकार षटकार ची आतिषबाजी आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर गोलंदा बॅट आणि चेंडूचं देखील जुगलबंदी इथं पाहायला भेटणार आहेत. त्याचबरोबर सुंदर अंपायरिंग, अचूक स्कोरिंग आणि पूर्णपणे चांगलं हे आयोजन जांतराजा प्रतिष्ठान यांच्याकडनं आपण करताना पाहायला भेटत. आणि डे नाईट ही स्पर्धा आहे, म्हणजे पहिल्या पोलमध्ये 4 संघ खेळताना पाहायला भेटणार. दुसऱ्या पोलमध्ये देखील 4 संघ आपल्याला याच मैदानावरती नाईटला खेळताना पाहायला भेटतात. जसं जसं प्रेक्षकांना टाइम भेटणार आहे तसं तसं हे ग्राउंड फुल होणार आहे. कारण की या ग्राउंडचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा ही स्पर्धा झालेली आहे तिथं हे ग्राउंड हाऊसफुल झालेलं आहे. मला पहिले 5-6 वर्षापूर्वी ही स्पर्धा झाली, मी स्वतः खेळायला होतो. तर तिथे फुल पिच, ते हे ग्राउंड पूर्णपणे फुल हाऊसफुल झालं होतं. कारण की या विकेट, मला वाटतं या साईडला विकेट होता त्या 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 टायमाला, तेव्हा ग्राउंड पूर्ण हाऊसफुल होतं. आणि हे ग्राउंड जास्त करून नवरात्रामध्ये हाऊसफुल असतो, कारण की प्रसिद्ध ग्राउंड आहे. राजश्री शाहू महाराज क्रीडांगण आपण पाहतो, शाहू नगरमधला हा ग्राउंड आहे. आणि नेहमीच
हाऊसफुल साठी चर्चेत असतो आणि बिना शुल्क आपण ग्रामीण भागमध्ये जर आनंदवाडी चषक पाहिलं असेल पूर्ण हाऊसफुल असतो किंवा रतीनबुवा पाहिलं असेल ते देखील हाऊसफुल असतं. तसंच हे देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये हे देखील ग्राउंड हाऊसफुल आपल्याला पाहायला भेटणार आहेत. चला सामना सुरू करून घ्या. सचिन लाटवडे हे देखील सर सकाळपासून खूप इथं कामकाज करताना पाहायला भेटत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार आयोजन कमिटीकडनं. चला ह्याच्यानंतरचा होणारा सामना हो पहिला चेंडू इथं एक्स्ट्रा कव्हर्सला खेळून काढला. वन बॉल सीमारेषा पार फलंदाजाच्या बॅटवरनं येतोय चौकार. 4 धावा. अगदी उसळी घेणारा चेंडू होता. चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करताना पाहायला भेटत. शपल होऊन इथं एक्स्ट्रा कव्हर्सला फटका खेळून काढलाय. चांगला फटका संकेतच्या बॅटमधनं येताना पाहायला भेटतोय. चला शिरूर संघ 12th मॅन पाठवून द्या तुमचा शिरूर संघ. संकेत इथं पहिल्या 2 चेंडूवरती इथं प्रचंड मोठे हल्ले करताना पाहायला भेटत. पहिला कव्हरच्या दिशेने फटका खेळला चौकार. दुसरा चेंडू इथं ऑन साइडला खेळलाय 6 धावांसाठी. इथं 10 धावा आतापर्यंत प्राप्त केले तर पाहायला भेटत. अजून देखील 18 धावांची गरज. ह्याच्यानंतरचा होणारा सामना वहागाव त्याच्या विरोधात काळ भरूनाथ मारोजी संघ. मला तो मारोजी संघ आता फलंदाजी करताना पाहायला भेटत. एकदम अनोखा इथं वेगळं इथं प्रयत्न करताना पाहायला भेटत पूर्ण आयोजन कमिटी. कारण की आपण पाहिलं असेल की 4 संघ इथं आपण हो परत एकदा सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू सीमारेषा पार संकेतच्या बॅटवरनं येतोय. हा एकदम दणित खणखणीत षटकार. 6 धावा 16 धावा धाव फलकावरती. ऑलराऊंडर परफॉर्मन्स मैदानाच्या आत संकेतच्या बॅटमधनं येतोय. गोलंदाजी देखील सुंदर केली होती आणि फलंदाज देखील लाजवाब करताना पाहायला भेटतोय. सुंदर ऑलराऊंडर परफॉर्मन्स. परत एकदा बिगिट केलाय खेळाडू तिथं डाऊन द बॉल. इथं दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच पकडताना पाहायला भेटतोय. फलंदाज संकेत होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय तो पहिला. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर 4 टीम आपण इथे 4 संघांना पहिल्या पोल मध्ये इथं प्राधान्य दिलेले आहेत आणि त्या 4ही संघांना इथं 3 मॅच खेळवणं गरजेचं आहे. म्हणजे खेळणं इथं बंधकारक आहे. कारण की प्रत्येक पोल मध्ये इथे 3 मॅच एक कंपल्सरी खेळावंच लागणार आहे टीमला. त्यामुळे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या जागेवरती जे टुर्नामेंट होते स्पर्धा होत्या तर विनर विनर लुजर लुजर मॅच होती. लुजर मॅच जर हरली 2 संघ मॅच 2 टीम 2 मॅच हरले 1 संघ तर तो संघ पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. पण इथं मला वाटतं रन रेट नेट रन रेट हे खूप मोठं इम्पॅक्ट असणार आहे. या हाफ मध्ये प्रत्येक ऑन साइडला फटका खेळा चेंडू जातोय जमिनीला गुलगुल्या करत सीमारेषा पार. हा येतोय मारुंजीच्या फलंदाजच्या बॅटमधनं. सुंदर आउटस्टँडिंग चौकार.
खुशाल इथं फलंदाजी करताना पाहायला भेटतो. एक चौकार आला त्या बॅटरीतून, पण जर पाहिलं तर परत एकदा लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळला. तिथे एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटत. इथे 5 चेंडू पर्यंत आतापर्यंत जर पाहिले गेले तर 21 धावा. दुसरं षटक मैदानाच्या सुरू आहे. परत एकदा फलंदाज इथे मैदानाच्या बाहेर परताना पाहायला भेटतोय. धक्का क्रमांक लागतोय तो दुसरा. बाळा शिंदे, बाळा शिंदे गोलंदाजी मार्क वरती आहे. हो परत एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. हो परत एकदा बॅटीची कडा. हसनच्या बॅट इथे हातात जातोय चेंडू. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा. फलंदाज होताना पाहायला भेटत बाद. इथे पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये संकेतने फलंदाजी इथे जोरदार केली होती आणि त्याच्याच बलबतीवर जर पाहिलं गेलं तर 22 धावा आतापर्यंत बनवलेत. पण त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर संकेत बाद झाल्यानंतर 3 फलंदाज लागोपाठ बाद होताना पाहायला भेटत. बाळा शिंदेने इथे 3 फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये बाद करण्यात यशस्वी ठरलाय आणि अजूनही जर पाहिलं गेलं तर जिंकण्यासाठी काळ भरवण्यात मारुंजी या संघाला 6 धावांची गरज आहे. 4 फलंदाज बाद झाले. अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. पाहूया बाळा शिंदे. ओ परत एकदा इथे चेंडू येतोय. डॉट षटक संपले ते दोन षटकानंतर धाव फलकावरती धाव संख्या झाली ती 22 धावा. 4 फलंदाज बाद. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 6 धावांची गरज काळ भैरवनाथ मारुंजी या संघाला. चला काही करा, समय बचाइए. काही करा कारण की आपल्याला अजून देखील भरपूर मॅच खेळवायचे, त्यामुळे विनंती आहे.
रुपेश गोलंदाजी मार्क वरती. चला घाई करा, अंपायर्स त्यांना सूचना द्या, घाई करा, कारण की ऑलरेडी आज सामने थोडेसे उशिरा इथे सुरू झालेले आहेत. त्यामुळे विनंती आहे की आपण लगेच सामना सुरू करून घ्या. परत एकदा ऑन साईडला इथं मनगटचा वापर करताना पाहायला भेटत. फाईन लेगच्या दिशेने फटका खेळून काढला, एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. 23 धावा धाव फलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची गरज कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 5 धावा हे तुम्हाला बनवाच लागणार आहे. मारुंजी संघ काळभैरवनाथ मारुंजी गावाचा हा संघ मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला भेटत. जाता राजा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक आपण पाहत आहोत. दिवस क्रमांक पहिला. फ्लायटेड डिलिव्हरी ऑन साईडला फटका खेळला, डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. फिल्डिंग सुंदर इथं करताना पाहायला भेटतो. तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. हलकीशी बढत इथं स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला भेटत. 24 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. परत एकदा शॉर्ट पिच होता, तिथं ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेगला शॉर्ट मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहिलं. अंपायरला इथं थोडीशी कशमकश इथं होताना पाहायला भेटत. अगदी 2 पायांच्या मदतून अंपायरच्या इथं चेंडू निघताना पाहायला भेटत. पण सुंदर क्षेत्ररक्षण असं म्हणता येईल, कारण की नजर ठेवूनच क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटत. चेंडूवरती क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू. फ्लॅटेड डिलिव्हरी एकदम ऑफ साईडला पंच करताना पाहायला होता. खेळाडू तिथं डाऊन द बॉल. रेहान पकडतोय कॅच. फलंदाजचा होतं. खेळ समाप्त. धक्का क्रमांक लागतोय तो 5वा. आता 3 धावा आणखीन बनवायच्या आहेत आणि 3 धावा बनवण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. म्हणजे 21 झाले होते, त्याच्यानंतर इथे 4 धावा बनवता बनवता इथे 4 फलंदाज बाद झालेत. आता पुढचे 3 धावा बनवण्याच्या प्रयत्नात इथे गोलंदाजी करणारा संघ इथे समोरच्या संघाला थांबून का मारुंजीचा संघ हे परत एकदा चांगली फलंदाजी करून फलंदाज आपल्या संघाला विजय करून देणार का? येणारा वेळ तुम्हाला नक्कीच सांगेन. अजूनही देखील 14 चेंडू मध्ये 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. दोन्ही टीम आतापर्यंत हार मानायला तयार नाही, कोणीही बॅकफुट वरती जाण्याला तयार नाही, कारण की शेवटच्या चेंडू पर्यंत क्रिकेटमध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार हे कोणी सांगू शकत आहे. त्यामुळे दोन्ही संघ जिद्दीने इथं खेळताना पाहायला भेटतो. परत एकदा रुपेश गोलंदाजी मार्क वरती. हो, परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, तिथं रनआउट चान्स. हसन हो, डायरेक्ट हिट. सुंदर इथं फिल्डिंग करताना पाहायला भेटतोय. हसन बादारी इथं फलंदाजला डगआउटच्या दिशेने परतायला पाहिजे. सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज होतो बाद. धक्का क्रमांक लागतो तो 6वा. काळूराम बॅटर. परत एकदा चेंडू आत येताना पाहायला भेटतो. इथं प्रश्न विचारताना पाहायला भेटतो. जोरदार अपील बाई, त्याला 4 डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. अपील तर जोरदार झालेली आहे. मला वाटतं अल्ट्रा एज याची अपील इथं करताना पाहायला भेटत. पाहूया 2 अंपायर इथं काय डिसिजन घेणार आहेत. सर्वांचं लक्ष असणार आहे या डिसिजनवरती, कारण की 6 फलंदाज बाद झालेत. काळभैरवनाथ मारुंजी गावच्या या संघाचं पाहूया. मेन अंपायर फलंदाज बाद. OUT 7वा फलंदाज होतोय बाद. तू चल मैं आया. सध्याला हे परिस्थिती सध्याला सुरू आहे मारुंजी गावच्या या संघाची. जर पाहिलं गेलं तर पुढचे 3 धावा इथं बनवायचे आहेत आणि 7 फलंदाज इथे बाद होताना पाहायला भेटतो.
12 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. सागर संघनायक मैदानाच्या आत स्ट्राईक वरती, तर गोलंदाजी मार्क वरती देखील संघनायक आहे बाळा शिंदे. पाहूया कुठला संघनायक कॅप्टन आपल्या संघाला मॅच जिंकून देतोय. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील इथे बरोबरीचा सामना सुरू आहे. अगदी हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आत सुरू आहे. कोण जिंकणार कोण हारणार चेंडू मध्ये 3 धावांची गरज जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती बाळा शिंदे ऑफ साइडला परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, इथे कॅच ड्रॉप. हे कॅच सोडली का मॅच सोडली हे कॅप्टन प्रश्न विचारणार, कारण की हे जर कॅच पकडली असती तर 8वा फलंदाज बाद झाला असता. पण इथं अजून देखील 2 धावांची गरज जिंकण्यासाठी बाळा शिंदे गोलंदाजी मार्क वरती. हॅलो, ओ विकेट केलाय. चेंडू सीमारेषा पार, विनिंग षटकार. दुसऱ्या सामन्यामध्ये इथे काळ भैरवनाथ मारुंजी संघ ठरतोय विजेता. एक हाय व्होल्टेज सामन्यामध्ये इथे विजय प्राप्त करताना पाहायला भेटतो मारुंजी संघ. हार्डलक शिरू संघ. रुपेश दुखापत काय झाली आहे तर ते एकदा चेक करा रुपेशला. ओके ला ठीक आहे. चला मारुंजी संघ कॅप्टन सागर आपण लगेच यायचं. त्याचबरोबर वाघाव आणि काळ भैरवनाथ. चला कॅप्टन लगेच या, आपण टॉस करणार आहोत. दिनेश. चला याच्यानंतरचा होणारा सामना, दोन्ही अंपायर कॅप्टन इथं आलेले आहेत. वाघाव आणि मारुंजी. समीर गाडगे पाटील आपल्या विनंती का आपल्या हस्ते नाणेफेकीचं कौल होणार आहे, तर आपण इथं समालोचन कक्षामध्ये यायचं.